दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेरच्या स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. स्कूलच्या संचालिका डॉक्टर संजोत वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात विविध सण उत्सव स्कूलमध्ये साजरे होत असतात. या रामनवमी उत्सवानिमित्तानं प्राध्यापक चंद्रशेखर कानडे, रीमा कटारिया, स्कूलच्या संचालिका डॉक्टर संजोत वैद्य, कोऑर्डिनेटर झा, योगिता गिरी, प्राचार्य रमेश दिघे यांची देखील उपस्थिती होती. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा ही आकर्षक आणि लक्षवेधी ठरली. तर प्रभुरामावर आधारित नाटिकाही सादर केली गेली. यावेळी प्राध्यापक चंद्रशेखर कानडे, रीमा कटारिया यांनी प्रभू रामचंद्रांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर स्कूलच्या संचालिका डॉक्टर संजोत वैद्य यांनी स्कूलमधील विविध उपक्रमांबाबत माहिती देऊन रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. चैत्र शुक्ल नवमी को त्रेता युग में अयोध्या के राजा दशरथ के घर भगवान श्री राम का जन्म हुआ था. उनकी माता कौशल्या थी और उनके 3 भाई लक्ष्मण, भरत और शत्रुघ्न थे. भगवान श्री राम अयोध्या के राजा दशरथ के सबसे बड़े पुत्र थे. बाद में उनका विवाह मिथिला नरेश राजा जनक की पुत्री माता सीता से हुआ था. राजा दशरथ ने अपनी पत्नी कैकेयी के कहने पर भगवान श्री राम को 14 वर्ष के लिए वनवास भेज दिया था. इस दौरान माता सीता और भाई लक्ष्मण भी उनके साथ थे. यह हमें सत्य और निष्ठा का महत्व सिखाता है. हमें भी अपने जीवन में सत्य और निष्ठा का पालन करना चाहिए. This generation is not quite interested in having films. They all know only web series. So I don't think anybody would be knowing Ramayana or even a character of that. But what should we take from Ramayana, from Ram, or from even a Ravan? From Ravan we can take he was a genius. He was an outstanding genius. He was very knowledgeable. But one thing made him down to it. That was ego. That ego made him finish his life. What should we take from Ram? That is patience. Patience is one thing that can bring everything on its place. But everyone should have patience. Patience, Lakshman had patience. For that he didn't sleep 14 years for Ram. Sita and Ram were newly married, but as they got married, they left for Vanvas. Even Sita had patience, so she could survive with Ram. And if she would have neglected, we couldn't have an ideal like Sita. So we should have this quality, at least one quality, that is patience. Because nowadays we don't have patience. स्ट्रॉबेरी विद्यालयामध्ये येण्याचा योग आला. स्ट्रॉबेरी विद्यालयामध्ये भारतीय संस्कृतीला धरून आपले जे काही युग पुरुष आहेत ते ज्यांच्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि पुढचा जो काळ आहे की जो आपल्या राष्ट्रासाठी जे राष्ट्रीय कॅरेक्टर पाहिजे तर ते ह्या मुलांमधनं जन्माला येतील. तर त्यांच्यावरती श्रीरामाचे, श्री हनुमानाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार व्हावेत आणि या विद्यालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे संस्कार होत आहेत. विद्यार्थी अतिशय सर्वगुण संपन्न. इथे नुसतं विद्यार्थी सुशिक्षित होत नाही तर तो सुसंस्कारित होऊन बाहेर पडतो. आणि म्हणून अशा विद्यालयांमध्ये हे असे कार्यक्रम होत आहेत तर ते काळाची गरज आहे. यांच्यापासून प्रेरणा इतरही शाळांनी घ्यावी असं मला वाटतंय. प्रभू श्रीराम यांच्याबद्दल फक्त पुस्तकात जाणून उपयोगाचं नाहीये, तर आता खऱ्या अर्थाने गरज आहे ते प्रभू श्रीरामांना आपल्या मनामध्ये, आपल्या रोजच्या वागणुकीमध्ये उतरवण्याची, त्यांचे जे गुण आहेत ते संपादन करण्याची आणि स्वतः मधला राम ओळखण्याची. कारण आता परिस्थिती इतकी बिघडत चाललेली आहे की खरंच आपल्याला त्यांचे गुण आठवणं महत्वाचं आहे. आता भावांमध्ये जे काही भांडणं होत आहे किंवा वडील आणि मुलगा यांच्यामध्ये ज्या परिस्थिती निर्माण होत आहेत, या वेळेला असं वाटतंय की ही जी येणारी पिढी आहे यांचा जो भविष्यकाळ आहे हा नक्कीच
धोक्यात जाऊ शकतो जर आत्ताच ह्या पद्धतीचे प्रयत्न नाही केले गेले तर. आणि म्हणून सगळ्या शाळांचं मला वाटतं एक कर्तव्य आहे की रामायणामध्ये आपण काय शिकलेलो आहोत की व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, समाज व्यवस्था कशी हवी आहे, एक मुलगा म्हणून त्यांनी कसं वागलं पाहिजे, एक वडील म्हणून त्यांनी कसं वागलं पाहिजे, एक भाऊ म्हणून त्यांनी कसं वागलं पाहिजे, हे पुन्हा जाणून घेण्याची गरज आहे. रामाचे गुण आपल्यामध्ये धारण करणं खूप महत्वाचं आहे आणि ते गुण अधिकाधिक विकसित करून येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा, येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा स्वतःला तितकंच टिकवणं आणि एक संस्कारमय पिढी जर द्यायची असेल तर घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून समाजापर्यंत सगळ्यांमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही प्रत्येक सण इथे साजरा करतो. काल आम्ही ईदही साजरी केली, आज आम्ही रामनवमी पण साजरी करतो. म्हणजे प्रत्येक धर्मात ज्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मुलांपर्यंत आणल्या गेल्या पाहिजे. मुलांना चांगलं निवडणं, एक चकोर पक्षी असतो किंवा एक राजहंस असतो, तो पाण्यातलं सुद्धा दूध जसं निवडतो तसं मुलांनी चांगल्या गोष्टी निवडाव्यात असे संस्कार देण्याचा स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल नेहमी प्रयत्न करत आहे. आणि माझी संपूर्ण टीम, सगळे टीचर्स, दिगे सर असतील, संपूर्ण स्टाफ आहे, हे मला सक्षम साथ देतात आणि म्हणून हे संस्कार अगदी सहजतेने मुलांवर नकळत घडत आहेत आणि खरंच त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. अशीच बुद्धी परमेश्वरांनी पुढेही देत राहावी, परमेश्वराचे आशीर्वाद सातत्याने या संपूर्ण शाळेवरती आणि मुलांवरती राहावे, हीच आज प्रभूचरणी प्रार्थना. श्रीराम नवमी निमित्तानं संगीत शिक्षक विनोद राऊत यांनी प्रभू रामचंद्रांवरील विविध गीतं सादर केली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.